कावळ्यावरचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, की लोकं म्हणतात ना, माझ्याकडं यूएसचा मुलगा, हं, पुन्हा एक वेस्टर्न उदाहरण देतो. यूएसचा मुलगा माझ्याकडे वडिलांचं करायला म्हणून आला. आईसाठी. आईची इच्छा होती की करायचं आहे. आई आमच्या फार चांगल्या परिचयातली. मग तो आला, मला त्यानं स्पष्ट सांगितलं, "गुरुजी 3 दिवस आहेत. 10व्या दिवशी, 11व्या दिवशी, 12व्या दिवशी मी जाणार. 3 दिवसात काय असेल ते करा. आईची इच्छा म्हणून करतोय, मला इंटरेस्ट नाही आहे." 10व्या दिवस झाला. कावळ्याचा पिंड ठेवला. कावळा शिवला. शिवल्यानंतर तो मुलगा अचानक रडायला लागला. रडायला लागला म्हणजे अक्षरशः गुडघ्यावर बसून असं रडायला लागला. मग मी त्याला विचारलं, "का रडतोयस रे?" मला म्हटलं, "कावळा बघितला का तुम्ही?" म्हटलं, "पाहिला." "नाही तुम्ही नीट बघा." म्हटलं, "त्या कावळ्याला एक पाय नाही आहे." म्हटलं, "मग सो?" "माझ्या वडिलांना एक पाय नव्हता." म्हटलं. त्यानंतर तो प्रत्येक दिवस माझ्यासोबत सेपरेट केलेत त्यानं. इट मे बी अ कोइन्सिडन्स, बट तो त्याशी रिलेट केला ना. त्याच्याच वेळेला तसाच कावळा येणं, हे प्रत्येक वेळेला कोइन्सिडन्स असं नाही आहे ना. प्रत्येकासाठी वेगवेगळे अनुभव येतात. काही म्हणून त्याला अनुभव म्हणतो ना आपण, तो स्वतःहून घ्यायचा असतो. तसाच हा कावळ्याचा विषय आहे, की त्यानं बाकीचे सगळे दिवस सेपरेट केले, व्यवस्थित केले. त्याचा ॲटिट्यूड टुवर्ड्स दिस हा खूप चेंज झाला. पण हे सत्य आहे, कारण मला ना एकदा असा अनुभव आलेला. आमचा एक जवळचा असा भाऊ होता आणि फार प्रेमळ होता. माझ्या मुलांवर पण खूप प्रेम करायचा आणि तो अचानक गेला, म्हणजे एकदम अचानक गेला. आणि दुसऱ्या दिवशी मी कामाला लागले तर रोज पुढचे 2-3 दिवस नाही कावळा सतत यायचा बाल्कनीमध्ये आणि काव करायचा. आत्तापर्यंत कधी असा आला नव्हता. मग मी कुठेतरी ऐकलेलं, वाचलेलं म्हणून मग त्याला खीरपुरी दिली त्याच्या आवडीची आणि नंतर तो यायचा बंद झाला. मला असं कुठेतरी वाटलं की असेल सुद्धा ना, कारण शेवटी असं झालं, तो इतका अकस्मात गेला की आम्हाला भेटू शकला नव्हता. तर असे अनुभव येत असतील ना तुम्हाला सुद्धा आणखीन? हो, खूप. आता म्हणजे कसं आहे की तुम्हाला दुसरा एक अनुभव सांगायचा म्हणजे काय आहे की बजाज फायनान्स का बजाज गाडीच्या कंपनीमध्ये असतील पुण्याचे ग्रस्त होते. त्यांची आई वारली. आई वारल्यानंतर तो भयंकर नास्तिक माणूस. त्याला काही करायचं नव्हतं. त्यानं विद्युत दाहिनीमध्ये नुसतं दहन केलं, विषय संपलं. त्यानं म्हणजे जेवण वगैरे सुद्धा काही केलेलं नाही. आणि महिन्याभरानंतर त्याची आई रोज त्याच्या स्वप्नात यायची आणि डोक्यावरनं हात फिरवायची. असं 10 दिवस झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये त्याला ते स्पर्श जाणवायला लागला. तो लीलावतीच्या मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत जाऊन आला. सगळं केलं. मग त्याच्या एका मित्राने काय सांगितलं, "तुला पटत नाही ना, एक उपाय म्हणून कर, की एवढ्या सगळ्याला तू ₹1,00,000-2,00,000 खर्च केला आहेस, गोळ्या औषधं घेतो आहेस. उपाय म्हणून बघ आणि थोडे पैसे जातील, एक एक्सपिरियन्स येईल म्हणून कर." मग त्याचा मला फोन आला, की असं करायचं आहे, करता येईल का? म्हटलं, "आपल्याला करता येईल." म्हटलं, "तू ये." मग तो सांगलीला 3 दिवसासाठी म्हणून आला. मग त्याचे आम्ही विधी वगैरे सगळे केले. मग विधी केल्यानंतर जेव्हा तो गेला, त्यानंतर त्याला आई दिसायची बंद झाली. त्याला शांत झोप लागायला लागली. मग ह्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे ना. आपण प्रत्येक गोष्टीला काय म्हणतो की ते बॅक स्टोरीमध्ये चालू असतं, दॅट्स वाय आम्हाला दिसतं, असं नाही आहे. काही एनर्जीज आहेत ज्या आम्हाला दिसत नाहीत. जसं आत्ता इथं ऑक्सिजन आहे, माझ्या डोळ्याला दिसत नाही, पण मी श्वास घेतोय म्हणजे आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आहेत. फक्त वी आर नॉट एलिजिबल टू सी दॅट. आणखीन असे काही म्हणजे घाटावर आलेले किंवा स्मशानातले अनुभव असतील ना, की तो जो गेलेला आत्मा दाखवतो की मी आहे. असे आता तुम्हाला सांगू का की इतके काही अनुभव आहेत, की वाईटही आहेत, चांगलेही आहेत. आता जसं बाबा की आमच्याकडे एक मिरजेचे एक ग्रस्त होते. त्यांचा पण तसाच 10वा दिवस चालू होता, की त्याच्या आणि त्याच्या मिसेसचा डायव्होर्स झालेला. मग त्यांच्या दोघांचं अजिबात पटतच नव्हतं. मग लोकांच्यासाठी म्हणून ती आली. पण जोपर्यंत ती होती तोपर्यंत कावळा शिवलाच नाही. तो कावळा यायचा खाली, पिंडाच्या वरती गोल फिरायचा आणि परत निघून जायचा. मग ती शेवटी ती कंटाळली, बिकॉज ती दुसरी प्रेझेंटी लावायला आलेली आहे. ती जशी गाडीवर बसून गेली, कॉर्नरला गेली असेल तोपर्यंत आला कावळा आणि शिवून गेला. असे अनुभव आहेत. काही ठिकाणी बॉडीज म्हणजे इतक्या समाधानानं जाणारे असतात, कर्म करणारे सुद्धा, गेलेला व्यक्तीसुद्धा, की गेल्यासारखा सुद्धा तो वाटत नाही. की स्मशानामध्ये म्हणा की अशा गोष्टी भयंकर आहेत, की तिथं लोकं करतात, की आता 3ऱ्या दिवशी तुम्ही अस्थि विसर्जनचं म्हटलं ना, की लोकं काय मेनू ठेवतात ना तिथं. म्हणजे तिथं चिकन, मटनपासून सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे जी गोष्ट मी 4 भिंतीत करतो, मुलगा गावासमोर दाखवतो, माझ्या वडिलांचा ब्रँड बघा कुठला आहे. सगळं दारूपासून सगळं ठेवलेलं असतं. म्हणजे तिसऱ्या दिवशी सांगली, कोल्हापूरला तर तुम्हाला हमखास बघायला मिळेल, की ते ठेवतात. मग तिथं कावळा येतो, मग कावळा शिवतो. मग शिवल्यानंतर लगेच मुलाला सगळे गावाकडचे लोक, आई जेवली, वडील जेवले, व्हॉटएव्हर.
मग तो पदार्थ सोडतो. असं काही ठिकाणी रिच्युअल्स आहेत. आता मला सांगा, स्मशानात कोण जेवेल? तुमच्या आवडीचा पदार्थ तुम्हाला दिला, स्मशानमध्ये जाऊन जेवा, तुम्ही का जेवाल? पिशाच्य स्मशानात जेवतात. बरं, तिथं युजली नॉनव्हेज खाल्लं जातं. आता माझ्याकडे एक काम झालं, तिची आई माळकरी. आईसाठी सुद्धा त्यांनी सगळं ठेवलं. एकानं अंड आणलं. आता माळकरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कोण? कावळाने अंड शिवलं. मग आता आई का चोरून अंड खात होती का? त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे ना. म्हणजे ठेवायचं की नाही नॉनव्हेज? काहीच ठेवायचं नाहीये. दहीभात फक्त सांगितलं आहे. बेसिकली अस्थिविसर्जन आपण काय करतो? सोप्या भाषेत गोमूत्र शिंपडतो, शेणानं सावरून घेतो वगैरे वगैरे. म्हणजेच काय आहे की जी जागा तुम्ही वापरली आहे, पुढच्याला वापरण्या येण्यासाठी ती सॅनिटाईज करून ठेवायची आहे. आम्ही अन्न विस्कटून जातो तिथं, की तिथं सगळे पदार्थ ठेवले जातात. नॉट नेसेसरी ना. म्हणून तिथं नॉनव्हेज काय शिवलं जातं की त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे. खावा न खावा हा तुमचा स्वतःचा बुद्ध्यांक आहे. पण आषाढी एकादशीला तर मी खात नाही ना. म्हणजे नक्कीच त्याच्यात काहीतरी आहे की जे पण मला आवडत नाही. नॉनव्हेज कुठलंही ठेवलं तरी कावळा येऊन खाणारच ना. एक्झॅक्टली. पण ते त्यासाठी नाहीच आहे ना. मग आई जर तिसऱ्याच दिवशी जेवली, ॲझ्युम करा, मग तुम्ही ते 13 दिवस पण कशाला थांबता मग? स्मशानात कोणाचे पितर जेवत नसतात. बरं, आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणून, कोकणामध्ये गौरीला नॉनव्हेजचा नैवेद्य आहे, कानावर आला असेल तुमच्या कधीतरी. पण कुणाच्याही घरी श्राद्धाला किंवा 13व्याला नॉनव्हेज नाही बनत. का नाही बनत? कारण पितर खातच नाहीत. पितरांसारखा सात्विक स्वयंपाक, सात्विक आहार दुसऱ्या कुठल्याही गोष्टींमध्ये नाही आहे. की खीर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. कुठल्याही समाजात, एकच समाज नाही, सगळ्या समाजामध्ये फक्त व्हेजिटेरियन गोष्टी असतात, सात्विक आहार असतो. कधी तुमच्या कानावर आले काय की बाबा श्राद्धाचं जेवले आणि फूड पॉयझनिंग झाले कोणाला तरी? नाही होत, कारण सात्विक आहार आहे. नॉनव्हेज आपले पितर नाही खात, कुणाचेच. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.